आवाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. बंदूक, तोफा, शस्त्रसाठा याची आम्हाला गरज नाही. शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि समोर उपस्थित भीम सैनिकांना कडक क्रांतिकारी जय भीम. 1912 साली बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले होते आणि त्या विद्यापीठामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी रमायला पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहितात, प्रिय रामू, साष्टांग नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो चिंता नसावी. मला अमेरिकेला शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजे. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील मी अश्रू पाहिली. रमा, हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणारे आहेत. जे दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या भारत देशाला उजेडात उभं करेन, तिथल्या गुलामीची कबर बांधीन. पण ही लढाई मी हारणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. प्रत्येक वाट आपल्याला दुःखातून काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत असं मला वाटतं, पोलादाचे पंख. रमा, इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं, तेव्हा मन हैराण होतं. इथं अस्पृश्यता नाही, जाती वर्णन नाहीत. या गोष्टी पाहून माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. रमा, खूप काम आहेत, खूप कष्ट घ्यायचे आहेत, ज्ञानाचे महासागरच उपसायचे आहेत आणि ते स्वतःच रिचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप, स्वतःची काळजी घे. या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. पत्र लिही, तुझाच भीमराव आंबेडकर.